श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. भगवान श्री गुरु दत्तात्रय म्हणतात, जर तुम्हाला अकाली मृत्यूपासून सुटका करायची असेल तर सकाळी उठल्याबरोबर हे एक काम नक्की करा. जर हे काम केले तर तुम्हाला काळही हात लावू शकणार नाही. वेळेपूर्वी येणाऱ्या मृत्यूला अकाली मृत्यू म्हणतात. याची भीती प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येते आणि भगवान श्री दत्तात्रयांनी हे टाळण्यासाठी काही खास प्रभावी उपाय सांगितले आहेत, जे केवळ अप्रिय घटनांपासून संरक्षण करत नाही तर जीवनात आनंद, शांती आणि सकारात्मक ऊर्जा देतील. आपल्या जीवनामध्ये जेवढा पैसा महत्त्वाचा आहे, तेवढेच निरोगी आयुष्य सुद्धा महत्त्वाचं असतं. पैसा असेल तर आयुष्य हे निरोगी नसेल तर त्याचा काय उपयोग? आणि म्हणून श्री भगवान दत्तात्रय म्हणतात की सकाळी उठताच हे एक काम अवश्य करा. जे लोक सकाळी उठल्यानंतर हे एक काम अवश्य करतात, त्यांच्यावर भगवान श्री दत्तात्रयांची असीम कृपा राहते. एवढेच नाही तर माता लक्ष्मीची अखंड कृपा देखील प्राप्त होते. अशा व्यक्तींचे ध्यान फक्त भगवंताकडे राहते. आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. सकाळी अंघोळीनंतर रोज हे एक कार्य केलं तर अकाली मृत्यू टळतो. सर्व स्त्री पुरुषांनी कान उघडून ऐका, नाहीतर पश्चाताप करावा लागेल. तर सकाळी असे कोणते कामं करावेत व कोणते कामं करू नये, कोणत्या चुका या चुकूनही करायच्या नसतात. जर सकाळी अंघोळीनंतर आपल्याकडनं ह्या चुका जर घडल्या तर कुटुंबाच्या विनाशाचे कारण ठरतात. तर अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत, तसेच अंघोळीनंतर कोणते कार्य केल्याने अकाली मृत्यू टळतो, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून स्वामींचा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. मंडळी, तुम्ही सतत ऐकलं असेल की वेळ आली होती पण काळ आला नव्हता. कारण काळाला भगवंत आज्ञा देत असतो. म्हणून सकाळी उठून ही एक गोष्ट नक्की करा. आपल्याला दीर्घ आयुष्य सोबतच धनसंपत्ती सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे आयुष्यभर धनाची कमतरता भासत नाही. आपल्याला धनसंपत्तीच्या मागे धावावा लागत नाही. श्री गुरु दत्तात्रय म्हणतात, सकाळी उठून ही एक गोष्ट जो व्यक्ती करतो त्याच्या घरात धन, पैसा, संपत्ती, वैभव वेगाने आकर्षित होते. तो व्यक्ती एका रात्रीतच माता लक्ष्मीची असीम कृपा प्राप्त करतो. मंडळी, तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल की लोक एकमेकांना बोलतात की त्यांच्या घरातून दारिद्र्य आणि पैशांची तंगी दूर होत नाही. ते दिवसेंदिवस धनाच्या अभावात जात आहेत. कदाचित या सर्व गोष्टी तुमच्याही आयुष्यात होत असतील, पण तुम्ही या गोष्टींच्या मागची कारणं समजू शकत नसतील. कारण म्हणजे तुमच्याकडून झालेल्या काही चुका. आपल्या शास्त्रामध्ये असे अनेक नियम सांगितले गेले आहे, अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, जे आपले पूर्वज आणि आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्ती नेहमी आपल्याला सांगत असतात. पण आजकालची पिढी या गोष्टींकडे दुर्लक्ष करते. परंतु जेव्हा तुमच्या समोर धनाच्या अनेक समस्या निर्माण होतात, तेव्हा लोक या गोष्टीच्या मागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात.
घरात दारिद्र्य येण्याचे कारण आपण स्वतःच असतो. आपल्या काही कृतीमुळे आपल्याला यशस्वी होण्याचे अडथळे निर्माण होतात. जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर अशी काही कामं करत असेल, तर तुम्ही स्वतः दारिद्र्याला तुमच्या घरात आमंत्रण देत आहेत. आणि म्हणून मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहेत, की सकाळी उठल्यानंतर अशी कोणती कामं आहेत जी चुकूनही करू नये. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला सकाळी उठल्याबरोबर आरशात पाहणे. मंडळी, जर तुम्ही सुद्धा सकाळी उठल्याबरोबर सर्वप्रथम स्वतःला आरशात पाहत असेल, तर ही चूक कधीही करू नका. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये याचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे, की सकाळी उठल्यानंतर तुम्ही आरशात स्वतःचे दर्शन घेऊ नये. म्हणजे स्वतःचा चेहरा हा आरशात पाहू नये, यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. तसेच स्वतःचा चेहरा सकाळी आरशात पाहणे म्हणजे दारिद्र्य, दुर्भाग्य आणि अनेक समस्यांना आमंत्रण देणे हे असते. म्हणून सकाळी उठल्यानंतर लगेचच आरशात पाहू नका. याची विशेष काळजी घ्या. कारण तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल, की आपल्या घरातले वडीलधारी व्यक्ती म्हणजे आपली आजी-आजोबा म्हणायचे, जास्त वेळ आरशात बघत बसले, तर म्हणायचे, की "आरशात बघू नको, आरशामागे काळ असतो." तर आरशात उठल्या-उठल्या बघितल्यानंतर दुर्भाग्य पाठ सोडत नाही. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर लगेचच अन्नाचे सेवन करणे. आजकालच्या काळात लोकं सकाळी उठतात आणि चहा नाश्ता करतात किंवा अन्नाचे सेवन सुद्धा करतात. जर तुम्ही सुद्धा ही चूक करत असेल, तर शास्त्रानुसार अंघोळ केल्याशिवाय आणि दात स्वच्छ केल्याशिवाय आणि सूर्यदेवाला जल अर्पण केल्याशिवाय अन्नाचे सेवन करणे निषिद्ध मानले गेले आहे. कारण सूर्यामुळेच आपल्याला अन्नाची प्राप्ती होते आणि सूर्यदेवाचे आभार मानल्याशिवाय अन्न सेवन करू नये. ज्यांना सकाळी उठल्यानंतर लगेचच चहाची सवय असेल, तर ती सोडून द्यावी. दात स्वच्छ केल्याशिवाय चहा पिऊ नका. कमीत कमी तुमचे तोंड तरी तुम्हाला नक्की धुवायचे आहेत. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे स्वतःच्या नशिबाला दोष देणे किंवा भाग्याला दोष देणे अत्यंत अशुभ मानले गेले आहे. सकाळी उठल्यानंतरनं ज्या मुखाने ईश्वराचे नाव घ्यायला हवे, तर त्याच मुखातून काही वेळा नकारात्मक गोष्टी बोलत राहिला, तर तुम्हाला आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण सकाळी उठल्यानंतर फक्त ईश्वराचे स्मरण करणे योग्य मानले गेले आहे. सकाळी उठल्यावर ईश्वराचे स्मरण केल्याने संपूर्ण दिवस हा शुभ आणि लाभदायी ठरतो. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे सकाळी उठल्याबरोबर लगेचच घाणेरडी म्हणजे खरकाटी भांडी पाहू नका. बऱ्याच वेळा असं होतं, की रात्री काही कारणाने आपण खरकाटी भांडे तशीच स्वयंपाकघरात ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर आपण लगेच भांडी घासायला घेतो. पण आपल्या वास्तुशास्त्रानुसार हे पूर्णपणे चुकीचं आहे. वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्याबरोबर खरकटी भांडी पाहणं हा खूप मोठा दोष मानला जातो. याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होत असतो. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वीच भांडी स्वच्छ करून ठेवा किंवा सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम स्नान करा. देवपूजा करून यानंतर तुम्ही ही भांडी जी आहे तर ती घासू शकता. यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे गंगाजल. आपल्या शास्त्रामध्ये गंगाजलाला खूप महत्त्व दिले गेले आहे. पुराणिक कथेनुसार गंगा ही एक अशी नदी आहे ज्यामध्ये स्वतः देवी देवतांनी स्नान केले आहे. म्हणून गंगा जलाला अत्यंत पवित्र मानले गेले आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी तांब्याच्या कलशात थोडेसे गंगाजल भरून ठेवा. पूर्ण रात्रभर ते आपल्या उशीजवळ ठेवा. सकाळी गंगाजलाचा थोडासा भाग आपल्या झोपलेल्या जागी शिंपडा आणि उरलेला भाग हा स्वतः ग्रहण करा. हे नियमित केल्याने
श्री गुरु दत्तात्रय म्हणतात, जो व्यक्ती नियमित असे करतो त्याला युगानुयुगांचे फळ मिळते. असा व्यक्ती लक्ष्मीच्या कृपेने गरिबीतून राजा होतो. तसेच असे सुद्धा म्हटले जाते की मृत्यूच्या वेळी व्यक्तीच्या तोंडात गंगाजल घातले जाते. त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्षाची प्राप्ती होते. गंगाजल हे कधीच अपवित्र होत नाही किंवा ते कधीच शिळे सुद्धा होत नाही. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता आणि दरिद्रता ही कायमची दूर करायची असेल तर सकाळी उठल्यानंतर हे एक काम अवश्य करा. तुम्ही सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णाजींचे नाव घेऊन भगवान श्रीकृष्णाजींचे दर्शन घ्या. सकाळी उठल्याबरोबर हनुमानांचे दर्शन घ्या. तुमच्या खोलीमध्ये किंवा तुमच्या समोरील भिंतीवर तुम्ही भगवान श्रीकृष्णांचे मनमोहक असं सुंदर चित्र नक्की लावा. त्यांचे दर्शन केल्याने माता लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते. तसेच पृथ्वी मातेचे आशीर्वाद घ्या. क्षमा मागून आपले पाय पृथ्वीवरती ठेवा. त्यामुळे भाग्यात येणाऱ्या अडचणी दूर होऊ लागतात. तसेच सकाळी अंघोळ केल्यानंतर आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद घ्यायला अजिबात विसरू नका. जर वडीलधारी व्यक्ती घरात नसतील तर घरात असणाऱ्या स्वामींचं दर्शन करा. आपल्या देवघरामध्ये जे काही देवी देवता आहे तर त्यांचे तुम्ही दर्शन करू शकता. आता आपण पाहणार आहे की सकाळच्या वेळी कोणती गोष्ट केल्याने आपल्याला आयुष्य प्राप्त होते. जो व्यक्ती सकाळी उठल्यानंतर हे एक काम करतो त्याच्यावर श्री गुरु दत्तात्रयांचा आशीर्वाद हा कायम राहतो. तर सकाळी उठून अंघोळ केल्यानंतर आपल्या कपड्यावर चंदनाचा टिळक हा नक्की लावा. शास्त्रामध्ये असा उल्लेख केला आहे की सकाळच्या वेळी कपड्यावर टिळक लावून जो व्यक्ती घराबाहेर पडतो त्याच्यावर सदैव ईश्वरांची कृपा राहते आणि त्याचे काळही काहीही बिघडू शकत नाही. कपड्यावर टिळक लावल्याने काळही तुम्हाला काहीही करू शकत नाही. त्यामुळे असा व्यक्ती अकाली मृत्यूपासून वाचतो असा आपल्या शास्त्रामध्ये उल्लेख केला गेला आहे. जर आपण आपल्या आजूबाजूला नीट पाहिले तर कितीही वयोवृद्ध होऊन जे लोक गंध लावतात, अष्टगंध आणि पांडुरंगाला बुक्का लावतात, ते लोक कितीही वय होऊन सुद्धा अगदी आनंदाने पंढरीची वारी पार पडतात. त्यांचा उत्साह आणि त्यांची वारी पूर्ण करण्याची मनातील तयारी पाहून जणू भगवंताने दैविक शक्ती त्यांना दिली आहे असं आपल्याला वाटतं. असे लोक कितीही वय होऊन सुद्धा अगदी लहान मुलांप्रमाणे त्यांची सळसळीत ऊर्जा त्यांच्याकडे असते. आणि तुम्ही बघितलं असेल त्यांच्यात जी ऊर्जा असते ती नक्कीच पन्नाशीत असलेल्या व्यक्तीकडे सुद्धा नसते. हा फक्त भगवंताचा एक दैवी चमत्कार असून दुसरे तिसरे काहीच नसते. आणि म्हणून दररोज सकाळी अंघोळ केल्यानंतर कपड्यावर नित्यगंध लावल्याने देवाची अपार कृपा प्राप्त होते. तसेच गंधाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचे मन शांत राहतं. आज्ञाचक्रावर गंध लावल्याने केवळ मनशांतीच नाही तर एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा देखील मिळत असते. आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात अगदी अभिमानाने व्यक्ती पूजेच्या वेळी श्रद्धापूर्वक विश्वासापूर्वक कपड्यावरती गंध लावतात. कारण गंध लावल्याने आत्मविश्वास वाढतो. हाती घेतलेल्या कामात भरभरून यश मिळते. जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मनात चांगले व सकारात्मक विचार येतात. एवढेच नाही तर आपली काम करण्याची क्षमता सुद्धा वाढत असते. तसेच जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी घरातून बाहेर पडतात तेव्हा 2 किंवा 4 तांदळाचे दाणे नक्कीच तुमच्या तोंडात टाका. यामुळे माता लक्ष्मीची
असीम कृपा प्राप्त होते. जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडता, तेव्हा देवांना अर्पण केलेल्या फुलांपैकी एखाद्या फुलाची पाकळी काढून घ्या आणि देवाचा आशीर्वाद म्हणून ती खा. यामुळे तुम्हाला ईश्वराची कृपा प्राप्त होते. तुम्ही जे काम कराल किंवा ज्या महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही जात असेल, तर ते काम पूर्णपणे यशस्वी होते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा तुम्ही कोणत्याही चांगल्या कामासाठी बाहेर जाता, तेव्हा तोंड गोड करणे अवश्य असते. पण लक्षात ठेवा, की सकाळच्या वेळी खाणे सर्वोत्तम मानले आहे. यामुळे आपल्या मार्गातील सर्व अडचणी ह्या दूर होतात. तुम्हाला जे काही हवे असेल, तर ते सर्व काही प्राप्त होते. तसेच जी लोक सकाळी नियमितपणे सूर्यदेवाला जल अर्पण करतात, त्यांचं घर, परिवार आणि समाजामध्ये मान सन्मान मिळतो. त्यांचे आरोग्य हे उत्तम आणि दीर्घ आयुष्य मिळते. या उपायाने त्वचेला एक चमक येते. आरोग्यासंबंधित आपल्याला अनेक लाभ मिळतात. तसेच दररोज घराबाहेर पडण्याआधी थोडे दही आणि साखर खाणे शुभ मानले गेले आहे. या उपायामुळे आपल्याला कामात यश मिळतेच, त्याचबरोबर आपल्यातील नकारात्मक ऊर्जा ही सुद्धा दूर होत असते. कारण दही आणि साखर हे लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त करून देत असते. मात्र संध्याकाळच्या वेळी कधीही दही आणि साखर खाऊ नये. यामुळे याचा वाईट परिणाम हा सुद्धा आपल्याला भोगावा लागू शकतो. संध्याकाळच्या वेळी दही आणि साखर खाल्ल्याने लक्ष्मीचा कोप होतो. तसेच दररोज सकाळी अंघोळ केल्यानंतर तुळशीला आवर्जून जल अर्पण करावं. तुळशीची छोटीशी सेवा करावी. यामुळे घरात सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होते. तसेच आपल्या कुटुंबावर कोणतेही संकट विघ्न हे येत नाही. नियमितपणे तुळशीची पूजा केल्याने आपल्या घरावर येणारं संकट विघ्न जे आहे तर ते तुळशी माता हिरावून घेत असते आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करत असते. तसेच घराच्या मंदिरात पूजा करावी, दिवा, धूप, दीप, अगरबत्ती लावावी. यामुळे घरातील वातावरण हे शुद्ध आणि पवित्र होते. घरात असणारी नकारात्मक ऊर्जा ही सुद्धा दूर होते. तसेच दररोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्या घरात म्हणजेच देवघरात दिवा लावल्याने घरातील वास्तुदोष हे सुद्धा दूर होतात. आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या देवघरात नियमितपणे दिवा लावणे खूप शुभ मानले गेले आहे. तसेच पुढची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील वातावरण हे नेहमी शांत असावे. काही लोकांच्या घरात सकाळी काहीतरी गोंधळाचे आणि वादविवादाचे वातावरण असते. यामुळे घरामध्ये अपशब्दांचा वापर सुद्धा सुरू होतो. पती पत्नीमध्ये किंवा आई मुलांमध्ये किंवा घरातील इतर सदस्यांमध्ये, ज्या घरामध्ये सकाळी उठताच वादविवादाचे वातावरण असते, त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच टिकत नाही. तिथून ती लगेच निघून जाते. लक्ष्मीला घरामध्ये शांतता आवडते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर एकमेकांशी गोड बोला. घरामध्ये देवाची भक्तिगीते लावा. यामुळे आपल्याच घरात शांतता राहते. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी उठल्यानंतर आपल्या दोन्ही हाताच्या तळव्याकडे नक्की पाहावे. असे मानले जाते की आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये लक्ष्मी देवीचा वास असतो आणि आपल्या दोन्ही तळव्यांचे दर्शन घेतले की देवी लक्ष्मी ही देखील प्रसन्न होते. तिचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण सकाळी नियमितपणे उठून स्नान करून जर गायीची पूजा केली, तिला गूळ आणि चपाती खाऊ घातली, तर यामुळे सर्व देवी देवता हे प्रसन्न होतात. 33 कोटी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि अनेक पुण्याची प्राप्ती होते. तसेच माता लक्ष्मीची विशेष कृपा ही देखील मिळत असते. ज्या घरात नियमितपणे हे एक काम केलं जातं, त्या घरामध्ये दारिद्र्य हे कधीच येत नाही. तसेच जेव्हा सकाळी घरात भाकरी किंवा चपाती बनवली जाते, तेव्हा गरम तव्यावर 2 थेंब दूध अवश्य शिंपडा.
असे मानले जाते की असं केल्याने सर्व प्रकारच्या दोषातून मुक्तता मिळते. तसेच पहिली भाकरी किंवा चपाती ही गाईला खाऊ घाला, त्यावर एक गुळाचा खडा सुद्धा ठेवा. सोबतच दररोज पक्ष्यांना धान्य खाऊ घाला, हे देखील खूप शुभ मानले जाते. यामुळे कुंडलीतील सर्व दोष हे दूर होतात. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी झाडू मारू नये. असं केल्याने माता लक्ष्मी ही घर सोडून जाते आणि दारिद्र्य हे पाठ सोडत नाही. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी कधीही कोणाला पैसे हे उसने देऊ नये. यामुळे आपल्या घरातली लक्ष्मी ही निघून जाते आणि घरात गरिबी, दरिद्रता ही येऊ लागते. तसेच आपल्या पॅन्टच्या मागच्या खिशामध्ये कधीच पैसे ठेवू नये. असं केल्याने घरातील बरकत ही सुद्धा नष्ट होते. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.